नमस्कार. दिव्यांग शिवशक्ती जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपमाला तुपकर बोलते. सर, आज मी लातूरहून अहमदपूर तालुक्यात आलेली आहे. जर आज पाहत असाल तर तुम्ही गांभीर्याची गोष्ट आहे की आज आमच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे सर. आणि प्रशासन इतकं सतर्क आहे की प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज आपण हे उपोषण केले की आज आमचा एकट्याचाच प्रश्न नाही सर. आज आम्ही दिव्यांग ब्लाइंड आहोत, परंतु लातूरकरांच्या ज्या वाहतूक आहे इथली जी की अहमदपूरची वाहतूक आहे त्या प्रत्येक वाहतुकाचा प्रश्न आहे. म्हणून मला प्रशासनाला कळकळीची विनंती आहे जी की आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे त्या मागणीला त्यांनी योग्य ती कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा सर. हो सर, त्याचंही कारण असू शकतं. बरोबर आहे, तुमचं म्हणणंही करेक्ट आहे. आणि विशेष म्हणजे हा आम्हाला निदर्शनास आला म्हणूनच आम्ही आज उपोषण लावलंय सर. कारण बघायला गेलं तर प्रशासन सुद्धा काळा बाजार करतं हे सिद्ध होतंय सर. आज बघायला गेलं तर बाबासाहेब पाटील इथं आमदार आहेत, आमदार होते, 4 टर्मला आमदार होते, आज सरकार मंत्री झाले. त्यांनी ह्या गोष्टीला गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आणि आज इथल्या जी नागरिकांना त्रास होतो, आज तुम्ही पाहाल सर, तुम्ही बस स्टँडमध्ये जाऊन बघा, आज प्रशासकीय तिथं टॉयलेट जे बनवलेलं आहे ते जुनं टॉयलेट आहे, त्या टॉयलेटमध्ये ज्या चढण्याच्या सीडी आहेत, एखादा आमचा ब्लाइंड व्यक्ती जर तिथं पडला तर त्याला किती मार लागेल याचं इमेजिंग पण नाही करू शकणार आहे सर तुम्ही. मग आमच्यासारख्या 2 काठीवर चालणाऱ्या जर एखाद्या महिला पुरुष असेल तर त्यांनी जायचं कसं, हा बी प्रश्न प्रशासनाला दिसला पाहिजे ना. सर, जर आज आम्हाला 12 वाजेकोना जर आमच्या उपोषणाची दखल घेऊन माननीय मॅडमनी जर आमच्या उपोषणाची दखल घेऊन आम्हाला जर न्याय नाही दिला तर आम्ही अगदी त्या प्रशासकीय इमारतीच्या समोरच आत्मदहन करणार आहे सर. आत्मदहन करणार सर आम्ही, कारण आम्ही नागरिकांसाठी जगतोय सर. आम्ही तर दिव्यांग ब्लाइंड आहेत, आम्हाला तर प्रशासनाचा त्रास आहेच, पण बाकीच्या लोकांना, ह्या लोकांना दिसलं पाहिजे ना की आपण चांगले असून सुदृढ असून इथपर्यंत येऊ शकत नाही, परंतु आमच्यासारखे दिव्यांग बांधव काय करू शकतात हे बी सगळ्यांना लक्षात येईल ना. म्हणून मला अहमदपूर वासियांना, प्रत्येक इथल्या तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या लोकांना आव्हान आहे माझं की या आंदोलनामध्ये त्यांनी सामील व्हावं आणि आम्हाला सहकार्य करावं. धन्यवाद सर. नाव महादेव नागोराव भंडारे. कशा संदर्भात तुम्ही उपोषणासाठी? आमचा विषय आहे की अहमदपूर तालुक्यामध्ये जे बस स्टँडचं काम चालू आहे ते भ्रष्ट जे आहे त्याचं भ्रष्टाचार चौकशी व्हावी आणि कायदेशीर कारवाई करावी, आमची एवढीच मागणी आहे.